गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता: पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क: 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी सरदार मुजावर यांचं अपहरण करून त्यांच्याकडील सोन्याची चेन व पैसे काढून घेण्यात आले होते. यामध्ये जर्मनी टोळीतील सुमारे 13 ते 14 जणांना अटक करून मोक्का लावण्यात आला होता. यातील महेश माळी यालाही अटक करण्यात आली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आलाय. त्याने 2 दिवसांपूर्वी स्टेटस ठेवून त्या एकालाही सोडणार नाही, ज्याने ज्याने माझ्या विरोधात कट रचलेत असा स्टेटस ठेवला होता. याच अनुषंगाने सरदार मुजावर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये महेश माळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. इचलकरंजी शहरामध्ये जर्मनी टोळीची दहशत पाहायला मिळत होती, पण पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी याच टोळीने शहरातील भुवनेमाळ परिसरात असणाऱ्या सरदार मुजावर यांचं अपहरण करून त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे ऐवज लंपास केले होते. सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला होता. सरदार मुजावर यांना सोडून देण्यात आलं होतं. पोलिसांनी तक्रार घेऊन आरोपींना गजाआड केलं होतं. तसेच शहापूर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. यातील महेश माळी याला सुद्धा अटक करून गजाआड केलं होतं व त्यालाही मोक्का लावण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला न्यायालयाने जामिनावर मुक्तता दिली. जेलमधून बाहेर येताच महेश माळी यांनी पुन्हा आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर त्या एकालाही सोडणार नाही, ज्यांनी माझ्या विरोधात कट रचलेत असा स्टेटस ठेवला. याच अनुषंगाने सरदार मुजावर यांनी पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महेश माळी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.